सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आम्ही जिथे भाड्याने राहतो ना त्याच्याजवळच सुमन मंगल कार्यालय आहे. आणि सुमन मंगल कार्यालयात लग्न असलं की त्या दिवशी थोडंसं करमतं, कारण की आजूबाजूला आहे ना एक पण घर नाही, त्याच्यामुळे ना मंगल कार्यालयात थोडासा गाजावाजा असतो. माझी सगळी कामं झाली होती आणि मी येऊन उभी राहिली होती वरात पाहण्यासाठी. नवरदेव कुठला का असेना आणि नवरी पण कुठली का असेना, आपल्याला काही घेणं देणं नाही. फक्त आपण वरात पाहत असतो. आणि वरातीतनं बरेच वेळेस बाया पण खूप छान डान्स करतात. प्रत्येक वरातीत खूप डान्स करतात, पण या वरातीत तसं काही नव्हतं. नवरदेव गेला आणि वरात पण वापस आली होती, पण जात्या वेळेस ना घोडी एकटीच बिचारी नाचत चालली होती. घोडीने केलेला भरपूर डान्स बघितला आणि त्याच्यानंतर लेकरं पण शाळेतून आली होती. त्याच्यानंतर आम्ही ना गव्हाच्या पिठाच्या कापण्या करायच्या ठरवल्या होत्या. त्याची मी तयारी अशी करून ठेवली होती अगोदरच. तर गव्हाच्या पिठाच्या कापण्या आमच्या रिद्धीला खूप आवडतात आणि कोणताही गोड पदार्थ तिला जास्तीत जास्त आवडतो. तर गव्हाच्या पिठाच्या कापण्या बनवण्यासाठी मी इथं ना एका पातेल्यामध्ये 1 वाटी पाण्यामध्ये 1 वाटीभर गूळ घेतला होता. तो विरघळून घ्यायचा होता आपल्याला, त्याचा पाक करायचा नव्हता. आणि त्याच्यानंतर मी गव्हाचं पीठ घेतलं होतं 2 वाट्या आणि अर्धी वाटी बेसन. त्याचबरोबर 1 छोटी वाटी मी रवा घेतला होता, तो पण ॲड केला. आणि त्याच्यानंतर बडीशोप असते आपली जी खायची, ती मी बारीक वाटून घेतली होती मिक्सरनं, ती पण घेतली होती 1 चमचाभर. आणि सुंठ घेतली होती 1 छोटा चमचाभर आणि 1 छोटा चमचाभर मीठ. आणि त्याच्यानंतर मी 4 चमचे कडकड असं गरम तेल करून घेतलं होतं. आपल्याला तेलाचं मोहन घालायचं होतं त्याच्यामुळे. आणि आपल्या हाताला सहन होईल तसं पूर्ण मिश्रण असं एकजीव करून घ्यायचं होतं, म्हणजे पूर्ण तेल त्या मिश्रणामध्ये मिक्स झालं पाहिजे. त्याच्यानंतर दोन्ही हाताने मी चोळून घेतलं आणि पूर्ण गूळ विरघळला होता. तर मी ते गुळाचं मिश्रण होतं केलेलं आपण, ते थोडं थोडं घालून पीठ इथं मस्तपैकी असं घट्ट मळून घेतलं होतं. आणि त्याच्यानंतर मग इथं तेल ठेवलं कढईमध्ये आणि तेल आपल्याला चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आणि त्याच्यानंतरच कापण्या त्याच्यामध्ये सोडायच्या आहेत. तर इथं मी छोटा 1 पिठाचा गोळा घेतला आणि तो लाटून पण घेतला. आणि त्याच्यावरीनं आपल्याला लाटल्यानंतर थोडीशी खसखस घालून घ्यायची आहे आणि परत एकदा त्याच्यावर बेलण्याने फिरून घ्यायचं परत एकदा, कारण की खसखस आदर राहिली तर ती तेलात तशीच निघून जाते म्हणून. आणि तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये ना कापण्या सोडून द्यायच्या आणि ब्राऊन कलर येईपर्यंत छान अशा खरपूस तळून घ्यायच्या आणि चवीला पण खूप छान लागतात. तर आम्ही तर आषाढ महिन्यामध्ये कापण्या बनवल्या. तुम्ही कधी बनवणार? दिवसभर खूप ऊन होतं आणि त्याच्यानंतर 4-5 वाजता आणि खूप जोरात असा पाऊस सुरू झाला होता. पाऊस सुरू झाला म्हणून मी माझा अर्धा स्वयंपाक करून घेतला होता, कारण लाईट जाईल म्हणून. कारण की लाईटचं काही सांगता येत नाही, लाईट कधी पण जाऊ शकते. त्याच्यामुळं मी अर्धा स्वयंपाक केला, कारण हे गेले होते बाजार आणायला. तर मी फक्त भात आणि पोळ्या बनवून ठेवल्या होत्या, कारण भाजी आम्हाला यांनी बाजार आणल्यावर बनवायची होती आणि शक्यतो आम्हाला फणसाचीच भाजी बनवायची होती. त्याच्यामुळे यांनी बाजार पण आणला आणि त्याच्यानंतर मी लगेच फणस उकडून घेतलं आणि भाजी पण बनवायला घेतली होती, कारण लेकरांना खूप भुका लागल्या होत्या आणि यांना पण, कारण हे शेताला गेले होते सकाळीच लवकर. आणि मी भाजीची तयारी पण अगोदरच केली होती, तुम्हाला तर सांगितलंच होतं अगोदर, कारण की लाईट कधी पण जाऊ शकते. त्याच्यामुळं भाजीची तयारी मी अगोदरच करून ठेवली होती. तर यांनी आणलेला बाजार असा टाकला होता खाली. आता तो पण मला निवडायचा होता. बाजार तर निवडून ठेवायचाच होता, पण लेकरांना जेवू पण घालायचं होतं. तर इथं फणसाची भाजी झाली होती माझी तयार. आणि रिद्धी ट्युशनला आल्या की अगोदर मी त्यांना जेवायला दिलं दोघीला. आणि त्याच्यानंतर पूर्ण भाजीपाला असा निवडून तो धुवून एका फडक्यावर मी ठेवला होता. आणि इतक्या दिवसात त्यांनी इतकी छान कोथिंबीर आणली होती, कारण इतके दिवस अशी कोथिंबीर भेटलीच नव्हती, इतकी हिरवीगार कोथिंबीर. आणि भाजीपाला लगेच आणला आणि तो निवडून ठेवला की लवकर कामं होतात. आणि इथं आमच्या रिद्धीबाईच्या कापण्या खाणं चालू होतं. तर दादा पण आली, दादाला पण मी जेवायला वाढलं. आणि या दोघीचं जेवण झालं होतं. तर या दोघीची अशी नाटकं चालू होती. एक बसली होती सोफ्यावर अभ्यास करत आणि एक डान्स करत करत अभ्यास करत होती. आणि आमच्या रिद्धीबाईचं इथं चालू होतं, दादा मी आज स्वयंपाक बनवला, लवकर जेवण करा आणि मला सांगा कसा झाला. आणि त्याच्यानंतर मी घेतला होता भाजीपाला पुन्हा निवडायला. दादाला आईला दोघाला पण जेवायला दिलं
आणि हे बाहेर गेले होते आणि शिवम पण ट्युशनहून आला नव्हता. त्याचं ट्युशन 7:30 वाजता सुटते आणि त्याला यायला 7:45 वाजतात. आणि पाऊस जर सुरू झाला तर अजून थोडा वेळ लागतो यायला. तर यांनी यावेळेस ना बाजारामधून चवळी आणि आवऱ्याच्या शेंगा पण आणल्या होत्या. मी म्हटलं थोडं बदलून आणा म्हटल्यामुळं. आणि अगोदरचा काही भाजीपाला पण होता, जसं की शिमला मिरची होत्या, काही मिरची पण होती. सगळ्या डब्यामध्ये ना व्यवस्थित भाजीपाला मी लावून ठेवला, कारण उद्या एकादशी होत्या आणि आमच्या गावाकडं सुतक पडलं होतं. त्याच्यामुळं ना 8 दिवस म्हणजे गॅप झाला होता माझा पूजेचा त्याच्यामुळं. आणि मी सारामृताचे पाठ पण करायला घेतले होते स्वामीचे, त्याच्यात पण गॅप झाला होता. तर आता उद्या पूजा करायची, त्याच्यामुळे वेळ लागेल म्हणून मी रात्रीलाच सगळं भाजीपाला हे सगळं निवडून ठेवलं. आणि त्याच्यानंतर यांनी आले, नंतर आम्ही जेवणं पण करून घेतली आणि सगळं पसारा लावून ठेवला मी व्यवस्थित. आणि व्यवस्थित लावून ठेवलं की सकाळी तेवढं म्हणजे अवघड जात नाही, म्हणजे आपल्याला सकाळी उठलं की तेवढी परेशानी पण होत नाही. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूत नेक्स्ट व्हिडिओमध्ये.